So we'll start with like next data type now. Next data type is set. पुढचा data type कोणता आहे तुमचा? set आहे. ठीक आहे. So we have seen list so far. काय घेतलंय आपण? पहिलं लिस्ट घेतलं. ओके, लिस्ट मध्ये काय काय घेतलं आपण? इट्स अ ordered data type. Ordered आहे. Again duplicates allowed आहे का not allowed आहे? Yes, duplicates are allowed आहे का not allowed आहे? लिस्ट मध्ये डुप्लिकेट Not अलाउड allowed. आहे का नॉट अलाउड? लिस्ट मध्ये डुप्लिकेट अलाउड आहे, अलाउड आहे, बरोबर ना? लिस्ट मध्ये काय डुप्लिकेट्स अलाउड आहे. सेम थिंग सेकंड काय घेतलं आपण? सपोज टपल घेतलं. ऍक्च्युली याच्या आधी एक घेतलं होतं. काय घेतलं होतं? लिस्टच्या आधी काय झालं तुमचं? लिस्टच्या आधी काय झालं? स्ट्रिंग झालं, बरोबर ना? स्ट्रिंग झालं. ठीक आहे. लिस्ट पण सॉरी स्ट्रिंग पण कशी ऑर्डर्ड आहे ना? स्ट्रिंग पण कशी ऑर्डर आहे. ज्या सिक्वेन्सने आपण पायथन वर्ड डिफाईन केला त्याच सिक्वेन्सने प्रिंट होतो. ज्या सिक्वेन्सने तुम्ही डेटा सायन्स वर्ड प्रिंट केला त्याच सिक्वेन्सने तो प्रिंट होतो. येस, सो इट इज अगेन ऑर्डर्ड. ORDERDE ऑर्डर्ड. डुप्लिकेट्स आर अलाउड. आणि ही म्युटेबल आहे का? इम्युटेबल आहे. स्ट्रिंग काय? इम्युटेबल आहे. स्ट्रिंग परत चेंज होत नाही. एकदा डिफाईन केलेली स्ट्रिंग चेंज होत नाही. सेम थिंग फॉर टपल. टपल साठी सांगा. टपल साठी काय? ऑर्डर, डुप्लिकेट्स आर अलाउड अँड अगेन इट्स अ म्युटेबल और इम्युटेबल. टपल म्युटेबल आहे की इम्युटेबल आहे? बोला. टपल इज म्युटेबल, इम्युटेबल, इम्युटेबल, राईट? नेक्स्ट इज अ सेट. सेट कसा आहे? अनऑर्डर्ड आहे. सेट कसा आहे? अनऑर्डर्ड आहे. की ज्या सिक्वेन्सने आपण डिफाईन केला त्याच सिक्वेन्सने सेट येईल याची काही गॅरंटी नाही. अगेन डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड. सेट हा असा एक आहे की त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स अलाउड नाही. तर मग आपल्याला जर सपोज असे सिक्वेन्स दिली की त्याच्यामध्ये डुप्लिकेट एलिमेंट्स आणि तुम्हाला फक्त डिस्टिंक्ट फाइंड आउट करायचे, तर काय यूज करता तुम्ही? सेट यूज करता. काय यूज करता? सेट यूज करता. आणि म्युटेबल, इम्युटेबल, सो इट्स अ म्युटेबल. आपण एलिमेंट्स मॉडिफाय करू शकतो, फक्त सिक्वेन्स वाईज मॉडिफाय नाही करू शकत. इंडेक्सिंग वर्क नाही होत. जसं याच्यामध्ये इंडेक्स ऍट्रिब्यूट वर्क झाला तसा सेटमध्ये इंडेक्स ऍट्रिब्यूट वर्क करत नाही, कारण इंडेक्स फिक्स नाहीच आहे. काय? अनऑर्डर्ड आहे ना? ऑर्डर फिक्स नाही, त्यामुळं हे वर्क करत नाही. ओके, नेक्स्ट. आता एक एक सांगा कसं वर्क होईल आहे. की फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग एक्झाम्पल काय होतं? फॉर एक्झाम्पल डेटा whatever is defined inside a quote, that is a string. लिस्ट कशी डिफाईन करता तुम्ही? येस, लिस्ट कशी डिफाईन करता? 1 2 3 4. नेक्स्ट टपल जर डिफाईन करत असेल तर काय येईल? 1 2 3 4. ओके, म्हणजे 2 रिपीट होऊ शकतो, इथं 1 रिपीट होऊ शकतो. तेच जर तुम्ही काय केलं? सेटने डिफाईन केलं. सेट इज डिफाईन्ड बाय curly braces. Set is defined by curly braces and काही त्याचं 1 2 3 4 only unique elements will be there. अजून काय मध्ये सेट मध्ये अजून काय? अनऑर्डर, डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड, म्युटेबल, एनक्लोज्ड कशाने केलंय? एनक्लोज्ड बाय कर्ली ब्रेसेस. CUR curly brackets or braces, enclosed by curly braces or brackets. कर्ली ब्रेसेस किंवा ब्रॅकेट्स ने याला एनक्लोज केले. ठीक आहे. आणि एलिमेंट्स ऍड करताना याच्यामध्ये फक्त इम्युटेबल एलिमेंट्स ऍड होतात. कोणते एलिमेंट्स ऍड होतात? इम्युटेबल एलिमेंट्स ऍड होतात. ठीक आहे. आता हे दाखवलं तुम्हाला. कोट, स्क्वेअर ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. सो जर एमटी कर्ली ब्रेसेस जर असतील, एमटी कर्ली ब्रेसेस, 2 मिनिटांसाठी लक्ष द्या फक्त, थोडं प्रॉपर लक्ष द्या. सपोज असं डिफाईन केलं मी, एस इज इक्वल टू एमटी कर्ली ब्रेसेस घेतले आणि याचा जर टाईप चेक केला, टाईप ऑफ येस काय देतो हा? डिक्शनरी देतो. का डिक्शनरी देतो हा? बिकॉज सेट अँड डिक्शनरी बोथ आर एनक्लोज बाय कर्ली ब्रॅकेट. सेट आणि डिक्शनरी दोन्ही पण कशाने एनक्लोज होतात? कर्ली ब्रॅकेटने एनक्लोज होतात. तर ज्यावेळेस याच्यामध्ये इलिमेंट देऊ आपण,
ज्यावेळेस मी याच्यामध्ये एखादा इलेमेंट पास करल, काय पास करल, एखादा इलेमेंट पास करल, तर याचा टाईप काय होतो, सेट होतो. ठीक आहे, कारण डिक्शनरीचं नोटेशन डिफरंट आहे, की आणि व्हॅल्यू पेअर आहे. ही की आणि व्हॅल्यू नाही झाली, याच्यामध्ये फक्त ही काय झाली, एक व्हॅल्यू झाली. तर तुमचे जर कर्ली ब्रॅकेट काही होल्ड करत असेल, सिंगल एलिमेंट जरी होल्ड करत असेल, इव्हन डॉट इज देअर, तरी पण तो काय होईल, सेट होईल. मग अजून जर डिफाईन करत असेल याला, तर असं पण करू शकतो मी, एस इज इक्वल टू सेट ऑफ समथिंग, मग हा एम्प्टी होईल. ठीक आहे, सेट ऑफ समथिंग प्रिंट यस कॉमा टाइप ऑफ यस, प्रिंट यस कॉमा टाइप ऑफ यस. काय देत आहे, सेट, एम्प्टी सेट आला आणि क्लास काय आला त्याचा, सेट आला. क्लास काय आला त्याचा, सेट आला. अगेन इट्स इन कर्ली ब्रेसेस हिटरोजिनियस डेटा टाइप. कसा आहे, हिट्रोजिनियस डेटा टाइप आहे. ठीक आहे, हिट्रोजिनियस डेटा टाइप. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ हिट्रोजिनियस डेटा टाइप. आधी काय करू आपण, रेग्युलर घेऊ, 1,2,3, 4, 5 नंबर्स घेतलेत मी असे रॅन्डम, काही रिपीटेड नंबर्स घेतले. ठीक आहे, प्रिंट यस काय येत आहे, कोणते इलिमेंट्स घेतो, हा फक्त युनिक इलिमेंट्स घेतो. आता इथे दाखवताना असं दाखवतोय सिक्वेन्स फॉलो करतोय, पण सिक्वेन्स फॉलो करत नाही. कमी नंबर्स आहेत, फायनाईट नंबर्स आहेत, म्हणून सिक्वेन्स फॉलो करतोय, बट जनरली इट इज नॉट फॉलोइंग दी सिक्वेन्स. तसा हा सिक्वेन्स फॉलो करत नाही. ठीक आहे, तर हे होमोजिनियस साठी झालं. सेम सपोज इफ आय एम प्रिंटिंग लाईक दिस, आता इथे लक्षात येईल तुमच्या 1 कॉमा सपोज 2.4 कॉमा 4 प्लस 6J फ्लोट व्हॅल्यू, सॉरी कॉम्प्लेक्स व्हॅल्यू घेतली, नंतर एक स्ट्रिंग घेतलं डेटा, नंतर ट्रू. ठीक आहे, नेक्स्ट सपोज लिस्ट घेतली 1 2 3, नेक्स्ट सपोज टपल घेतलं एक 4 5 6 7 8. ओके, डिफरंट डेटा टाइप्स आर देअर. देन आय एम प्रिंटिंग यस. त्यानंतर आपण यस प्रिंट करतोय, काय सांगतोय, अनहॅशेबल टाइप लिस्ट. अनहॅशेबल टाइप लिस्ट काय म्हटलं होतं आपण इथं, काय सांगितलं होतं, एक पॉईंट डिस्कस केला होता मी, काय, वी कॅनॉट ऍड म्यूटेबल डेटा टाइप्स इन सेट. म्यूटेबल डेटा टाइप्स इन सेट. लिस्ट काय तुमची, म्यूटेबल आहे, त्याला तुम्ही ऍड करू शकत नाही. कंट्रोल झेड, काय करू शकत नाही, याला ऍड करू शकत नाही. ठीक आहे, काय देतोय हा, आता होतंय वर्किंग. आता काय करतो, याला ऍज इट इज ठेवतो. ठीक आहे, कंट्रोल झेड नाही होते, लिस्ट ठेवली सपोज 1,2,3. हा काय देईल, एरर देईल. हा एरर आपण ऍज इट इज ठेवू. नेक्स्ट प्रिंट करतोय मी परत, कंट्रोल झेड, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, याला रिमूव्ह करून वर्क करा, इट विल वर्क. येस, इज इट ओके गाईज? येस सर. चाललं ना बरोबर? येस सर. ठीक आहे, लिस्ट आपण ऍड करू शकत नाही. बाकी सगळे डेटा टाइप काय तिथं इम्युटेबल आहे, सगळे बाकी काय इम्युटेबल आहे. आणि सिक्वेन्स चेक करा तुम्ही. आता सिक्वेन्स फॉलो झाला आहे, सिक्वेन्स नाही फॉलो झाला, बरोबर ना. 1 आधी आला, 2.4 आला, नंतर डेटा घेतला, नंतर टपल घेतला, नंतर 5 प्लस 6 घेतलं. ट्रू आणि 1 साठी 1च का आला फक्त, ट्रू का नाही आला रे इथं, ट्रू का नाही आला, येस एनीबडी, ट्रू का नाही आला, बोला. ट्रूची व्हॅल्यू 1 असते. ट्रू आणि 1 सेम येणार, ट्रू आणि 1 काय येणार, सेम येणार. ट्रू म्हणजे 1, 1 म्हणजे ट्रू, ट्रू म्हणजे 1, 1 म्हणजे ट्रू. नाही 1 इवन इथं आता फॉल्स घेतला, तर फॉल्सला फॉल्स शो करतो. फॉल्स गेली तर बरोबर, फॉल्स आला. आता सिक्वेन्स चेक करा परत, आणि फॉल्स आणि 0 जर घेतला ना, फॉल्स आणि 0, तर काय अवॉइड करेल तो, 0ला किंवा सॉरी फॉल्सला काय करेल तो, अवॉइड करेल. फॉल्सच्या ऐवजी काय घेतो, फक्त 0 घेतो. 0 म्हणजे फॉल्स, फॉल्स म्हणजे 0, ट्रू म्हणजे 1, 1 म्हणजे ट्रू, हे सेम. ठीक आहे, ठीक आहे. आता लिस्टच्या ऐवजी तर डिक्शनरी जरी घेतली ना, तरी पण तो काय देतो, टाईप एरर देतो, अनहॅशेबल टाईप डिक्शनरी, अनहॅशेबल टाईप डिक्शनरी अशी एरर येते. ठीक आहे, परत एकदा इथं डिफाईन करून ठेवतो मी म्यूटेबल जे तुमचे एलिमेंट्स आहेत ना. आता फॉर एक्झाम्पल इथंच ऍड करून ठेवतो. डिक्शनरी तुमचं व्हायचं आहे अजून, बट जस्ट ट्राय दिस. ऍडिशन करून ठेवतो. डिक्शनरीच्या वेळेस परत एकदा सांगाल की इन्स्टेड ऑफ दिस लिस्ट
instead of this list, if I provide a dictionary, A has to 2, A सोबत 2 ला हे करा. काय देत आहे? What is type? Unhashable type dictionary. So म्युटेबल जे एलिमेंट्स आहेत तुमच्याकडे, म्युटेबल काय आहे? लिस्ट, सेट, डिक्शनरी. लिस्ट, सेट, डिक्शनरी हे तीनच काय आहेत? की म्युटेबल आहे. बाकी सगळे काय आहेत? की म्युटेबल आहे. आतापर्यंत जेवढे बघितले तुमचं इंटिजर, फ्लोट, देन कॉम्प्लेक्स, इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स, नंतर काय घेतलं आपण? स्ट्रिंग, नंतर तुमचं ट्रू, नंतर तुमचं फॉल्स, नंतर येस इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स, स्ट्रिंग आणि लास्ट वन इज अ टपल. हे सगळे काय तुमचे इम्युटेबल आहेत. ऑल दीज आर दी इम्युटेबल डेटा टाइप्स. ओके, सो लिस्ट आहे, सेट आहे तुमच्याकडे आता. ओके, सेट इज देअर. देन डुप्लिकेट्स तर अलाउड करत नाही, रिपीट एलिमेंट्स अलाउड करत नाही. कन्स्ट्रक्ट करण्यासाठी काय करू शकता तुम्ही? कन्स्ट्रक्ट करण्यासाठी असं देऊ शकता. समजा तुम्हाला असं जर सांगितलं की रिमूव्ह डुप्लिकेट एलिमेंट्स फ्रॉम लिस्ट. लिस्ट मधून डुप्लिकेट एलिमेंट रिमूव्ह करा, किंवा जी काही सिक्वेन्स दिलेली त्याच्यामधून काय करा? जी काही सिक्वेन्स दिलेली त्याच्यामधून डुप्लिकेट एलिमेंट काय करा? रिमूव्ह करा. स्पेलिंग चुकलंय, करेक्ट करतो. एलिमेंट्स, रिमूव्ह डुप्लिकेट एलिमेंट्स फ्रॉम लिस्ट. Remove duplicate elements from list. On the list 1 we are having like this. List 1 is equal to 1, 2, 3, 2, 3, 1, 1, 2, 3, 4 असे नंबर्स आहेत तुमच्याकडे. ठीक आहे, we are having certain numbers which are repeated regularly. So what I will do is new list is equal to just print set of list 1 असं घ्या आधी. सेट ऑफ लिस्ट 1 आणि न्यू लिस्ट, किंवा यस इज इक्वल टू सेट ऑफ, आणि एवढं प्रिंट करून बघा. यसला कॉल करून बघा काय दिला? 1, 2, 3, 4. म्हणजे याच्यातले फक्त काय घेतले त्यांनी? युनिक एलिमेंट्स घेतले. आणि ह्या नंबरचे तुम्हाला काय पाहिजे? परत लिस्ट पाहिजे. या नंबरची तुम्हाला काय पाहिजे? लिस्ट पाहिजे. म्हणजे याला डबल प्रिंट करू शकतो तुम्ही. फॉर दी लाईक सेक ऑफ अंडरस्टँडिंग, प्रिंट यस आणि न्यू लिस्ट काय करू शकता? न्यू लिस्ट इज इक्वल टू लिस्ट ऑफ यस, and then print new list. ओके, समजतंय करे? जस्ट यूज केस घेतली की जनरली असं विचारतात की डुप्लिकेट एलिमेंट्स तर कसे रिमूव्ह करू शकतो. So you can remove elements like this. Is it okay till this point? Set Yes, sir. okay. ठीक आहे. Now we'll move to the like functions or like set functions. की आपण add element करू शकतो, update करू शकतो, किंवा access कसे करू शकतो elements from the set, right? How to remove the elements or atoms from the set, how to discard the atoms or elements from the set. So this delete, clear, pop जे functions आहेत ते बघू. ऑपरेशन्स पण याच्यामध्ये. ठीक आहे, there are certain operations as well. add, update आणि add intersection or intersection, union आणि डिफरन्स असे काही ऑपरेशन्स आहेत ते पण बघू. बट बिफोर दॅट जस्ट टेक अ लुक ॲट सेट फंक्शन्स फर्स्ट. पहिलं काय घ्यायचं आपल्याला? सेट फंक्शन्स घ्यायचे. काय घ्यायचे? सेट फंक्शन्स घ्यायचे. ओके, set functions. So in set functions, the first one is add elements or add atoms. पहिलं फंक्शन काय घ्यायचंय? एलिमेंट्स काय करायचे किंवा atoms काय करायचे? ऍड करायचे. ओके, so just add the elements, add atoms. Suppose S1 is equal to, or I'm just taking set 1 is equal to curly bracket 1, 2, 3, 4, 5. And what I just want to add, set 1 dot add 100. आता कोणत्या लोकेशनला ऍड होईल रे? हा क्लासला होईल की फर्स्टला होईल की कुठे पण होईल? येस,
कुठे ऍड होईल, ज्यावेळेस हा एलिमेंट ऍड होईल त्यावेळेस हा कोणत्या लोकेशनला किंवा कोणत्या इंडेक्सला ऍड होईल. येस एनीवन, आवाज येतोय. एक्सप्लिसिटली कुठे पण. एक्सप्लिसिटली कुठे पण ऍड होईल, म्हणजे असं फिक्स ऍड नाही होणार की तुम्ही असं पर्टिक्युलर लोकेशनला नाही करू शकत, बिकॉज इट्स अनऑर्डर्ड. सेट काय तुमचा अनऑर्डर्ड डेटा आहे. आता इथं दाखवतो शेवटी ऍड झाला, बरोबर ना. बट इट विल नॉट हॅपन रेग्युलरली. प्रत्येक वेळेला हा असंच ऍड करेल असं नाही. सपोज डेटा वर्ड घेतला मी, कुठे ऍड होतोय, कुठे पण ऍड होतोय. ओके, सो आता हे फायनाईट एलिमेंट्स म्हणून असं दाखवतोय की लास्टला ऍड करतोय, बट इट विल नॉट ऍड द एलिमेंट ऍट लास्ट ऑलवेज. ठीक आहे. एक मिनिट, कंट्रोल झेड करा 100. ओके, let's try one more. ठीक आहे, इथं काहीतरी दुसरा ऍड करा आता. 2 false 6 plus 7j 6 plus 7j. आता सिक्वेन्स दाखवते बट इट विल ऍड ऍट एनी पोझिशन. Okay, element will be added at any position because set is unordered. Okay, so this is first function, that is a add elements. add अशा पद्धतीने होते. अपडेट जर करायचं असेल तुम्हाला, सेट काय करू शकता तुम्ही, अपडेट करू शकता दुसऱ्या सिक्वेन्सनी. सेट काय करू शकता तुम्ही, दुसऱ्या सिक्वेन्सने अपडेट करू शकता. मग त्या सिक्वेन्स मध्ये सेट सोबत सेटने अपडेट होऊ शकतो, सेट तुमचा टपलने अपडेट होऊ शकतो, सेट तुमचा लिस्टने अपडेट होऊ शकतो. म्हणजे दुसऱ्या सिक्वेन्सनी जर तुम्हाला सेट अपडेट करायचं आहे तर मग काय फंक्शन यूज करणार तुम्ही. फर्स्ट फंक्शन वॉज ऍड आयटम्स, सेकंड इज अपडेट सेट, दुसरं फंक्शन काय अपडेट फंक्शन आहे. ओके, सो जस्ट टेक अ लुक व्हॉट इज द अपडेट फंक्शन. अपडेट फंक्शन काय ते ट्राय करू आता. सेम एक्झाम्पल ठेवतोय, सेट 1 इज इक्वल टू सो अँड सो अँड आय एम टेकिंग सेट 2. just take set 2 as of now. set 2 10, 20, 30, 40. आणि याच्यामध्ये थोडे एलिमेंट काय करतो आता चेंज करतो, डेटा देन फॉल्स असे एलिमेंट्स घेतो. ठीक आहे, सो दीज आर 2 सेट्स. वी आर हॅव्हिंग दीज 2 सेट अँड आय जस्ट वॉन्ट टू अपडेट set 1 with set 2. so what is the syntax? set 1 dot update set 1 dot update set 2, set 1 dot update set 2, and we will print both the sets. दोन्ही सेट प्रिंट करा. प्रिंट set 1, print set 2, print set 1 and print set 2. so just take a look. आहे काही इथे सिक्वेन्स फॉलो झाला आहे, सिक्वेन्स फॉलो नाही झाला, कुठलाही नंबर कुठे पण आलाय. आणि सेट 2 तुमचा ऍज इट इज आहे. काय अपडेट झाला तुमचा, सेट 1 अपडेट झाला सेट 2 नी, सेट 1 अपडेट झाला सेट 2 नी. आता काय करणार आहे मी, आय एम जस्ट मेकिंग इट ॲज अ लिस्ट. आता काय करतोय, याला लिस्ट करतोय. ठीक आहे, काय करतोय, लिस्ट करतोय. सेट 2 नाव ऍज इट इज ठेवू शकता किंवा याला असं करू शकता तुम्ही, सिक्वेन्स 2 जनरल म्हणतोय मी याला, सिक्वेन्स 2. ओके, सिक्वेन्स 2 अगेन इट्स अ सिक्वेन्स 2. ही पण सिक्वेन्स 2 आहे. सिक्वेन्स 2 काय तुमची लिस्ट आहे, बरोबर. त्या लिस्टने अपडेट झालाय. एलिमेंट्स ऍड करायचे ते एलिमेंट ऍड करायचं. सपोज 100 or 1000, 700 like this. so elements are added and with that list your set is updated. okay, same way you can try for tuple as well. हे कशाने ट्राय करू शकता तुम्ही, टपलनी पण ट्राय करू शकता. समजतंय का रे. अपडेट करण्यासाठी तुम्हाला सिक्वेन्स काही पण चालेल, लिस्ट टपल सेट, लिस्ट टपल सेट ही सिक्वेन्स चालेल. येस सर सेल नंबर 70 परत एक्सप्लेन करा ना. एक मिनिट, सेल नंबर 70 हीच ना. हो. ठीक आहे, विजिबल आहे. येस सर. काय इथं
सेट 1 घेतलाय आपण 1 2 3 4 5 आणि सेट 2 घेतला आपण 10 20 30 40 डेटा फॉल्स. तर या सेटने म्हणजे जसं एक्सटेंड फंक्शन होतं ना, लिस्ट मध्ये काय होतं एक्सटेंड फंक्शन, की एका लिस्टला तुम्ही दुसरी लिस्ट जॉईन केली, तसंच एका सेटला हा सेट काय करायचा म्हणजे मल्टिपल इलिमेंट्स ऍड करायचे. इन शॉर्ट सेटमध्ये मल्टिपल इलिमेंट्स जर ऍड करायचे असतील तर काय फंक्शन यूज करावं लागेल तुम्हाला, अपडेट फंक्शन यूज करावं लागेल. आपण एक्सटेंड पण ट्राय करणार आहे, पण एक्सटेंड इथं वर्क होत नाही. काय करेल हा, काय ऍड करतो ऍड मल्टिपल इलिमेंट्स टू दी सेट. मल्टिपल इलिमेंट्स टू दी सेट. मल्टिपल इलिमेंट जर ऍड करायचे असतील तर तुम्हाला काय यूज करावं लागेल, अपडेट फंक्शन यूज करावं लागेल. कसे ऍड करतोय मल्टिपल एलिमेंट्स, सेट 1 काय 1 2 3 4 5, सेट 2 काय 10 20 30 40 डेटा फॉल्स. तर सेट 1 मध्ये एवढे एलिमेंट्स ऍड झाले पाहिजेत. ठीक आहे, याने जर कन्फ्युजन होत असेल की प्रिंट 2 काय, तर आपण काढून टाकू. सेट 1 काय तुमचा 1 2 3 4 5. आता सगळे एलिमेंट्स आलेत त्याच्यामध्ये, सगळे एलिमेंट्स आलेत. येस, हो सेम येस वे. सर. आता सेट अपडेट फंक्शन कशाचं आहे, सेट 1चं आहे. तर ते अपडेट फंक्शन तुम्ही सेट वरच अप्लाय करू शकता. अपडेट फंक्शन तुम्ही लिस्ट वरती नाही अप्लाय करू शकत. लिस्ट साठी काय फंक्शन होतं, मल्टिपल एलिमेंट्स ऍड करण्यासाठी लिस्टचं फंक्शन काय आहे, एक्सटेंड आहे. लिस्टचं फंक्शन काय, एक्सटेंड हे फंक्शन आहे. ठीक आहे, आता मग मी फक्त काय घेतलं इथं, सेट मला अपडेट करायचं आहे, तर हे सिक्वेन्स काही पण देऊ शकता तुम्ही. सेट घेऊ शकता, इथं सेट घेतला होता, इथं लिस्ट घेतली, तरी पण काय करायला वर्क होईल. सेट झालं, लिस्ट झालं, इथं काय घेतलं आता टपल घेतलं. काय घेतलं, टपल घेतलं. टपल साठी कसं वर्क करतंय, टपल साठी पण सेम वर्क करतं बरोबर. टपलनी पण काय होतं, तो अपडेट होतोय. सो अपडेट इट इज अ फंक्शन ऑफ अ सेट अँड यू कॅन अपडेट इट विथ द हेल्प ऑफ सेट. सो फर्स्ट ऑफ ऑल इट्स अ सेट. सेटनी सेट अपडेट केलाय. पहिल्या 74 नंबरची जी सेल आहे आता, सेटनी सेट अपडेट केलाय. नंतर लिस्टनी सेट अपडेट केलाय. कशाने अपडेट केला, लिस्टनी सेट अपडेट केलाय. आणि इथं कशाने अपडेट केलाय, सेट अपडेट केला. कशाने अपडेट केलाय, टपलने अपडेट केला. टपलने अपडेट केला. एक्सटेंड एक फंक्शन आहे तुमच्याकडे. काय फंक्शन आहे, एक्सटेंड फंक्शन आहे. तर एक्सटेंड फंक्शन कसं वर्क करता येईल, येस, जर सपोज मी असं यूज केलं, इन्स्टेड ऑफ अपडेट एक्सटेंड यूज केलं, काय देत आहे, सेट ऑब्जेक्ट हॅज नो ऍट्रिब्यूट एक्सटेंड. तर एक्सटेंड कशाचा ऍट्रिब्यूट आहे, एक्सटेंड फंक्शन नाही बरोबर ना. कसं वर्क करता येईल हा कोड सांगा आता मला, याला वर्कआउटच करायचंय. मग कशाने करता येईल, सिक्वेन्स 2 घ्यावा लागेल मला इथं बरोबर ना. तर सिक्वेन्स 2 काय तुमची लिस्ट आहे, सिक्वेन्स 2 काय तुमची लिस्ट आहे. आणि कशाने एक्सटेंड करायची, इथं चालेल मला, आपण वर्क केलेलं आहे. एक्सटेंड फंक्शन मी तुम्हाला 3 यांनी पण करून दाखवलंय बरोबर ना. एक्सटेंड फंक्शन 3 यांनी ट्राय केलं होतं आपण, लिस्टनी, टपलनी, सेटनी. एक्सटेंड करण्यासाठी कुठलं पण चालू, सेट 1च्या ऐवजी काय प्रिंट करावं लागेल आपल्याला इथं, आता काय प्रिंट करावं लागेल तुम्हाला, सिक्वेन्स 2 प्रिंट करावं लागेल. सिक्वेन्स 2 प्रिंट करावं लागेल. स्वीट बॉल लिस्ट बरोबर ना. लक्षात येत आहे सगळ्यांच्या, इज इट ओके फॉर ऑल, सर्वांना समजतंय. तर अपडेट विल वर्क Yes, फॉर sir. सेट ओनली अँड एक्सटेंड विल वर्क फॉर लिस्ट. एक्सटेंड कशासाठी वर्क होईल, लिस्ट साठी वर्क होईल फक्त. ठीक आहे, सो दिस इज द लाईक फंक्शन टू ऍड एलिमेंट्स इन टू दी सेट. एलिमेंट्स ऍड करण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. काय यूज केलं आपण, दोनच फंक्शन आहे तसे. कोणते फंक्शन आहे, दोन. येस, there are two functions to add the elements, extend and update and add आणि update. हे दोन फंक्शन आहेत एलिमेंट्स ऍड करण्यासाठी. एलिमेंट्स ऍड करण्यासाठी, एलिमेंट्स रिमूव्ह करण्यासाठी पुढचे फंक्शन्स आहेत. एलिमेंट्स रिमूव्ह करून परत पुढे पण आहे काय, सेट फंक्शन्स पण आहे, इज और. तर रिमूव्ह करण्यासाठी फर्स्ट फंक्शन जे आहे, रिमूव्ह दी ऍटम्स फ्रॉम दी सेट, त्याच्यासाठी थर्ड फंक्शन
वी विल टेक इट ॲज अ रिमूव्ह. काय फंक्शन आहे रिमूव्ह. रिमूव्हची फंक्शनॅलिटी बऱ्यापैकी माहिती तुम्हाला. काय काय द्यावं लागतं तुम्हाला, इलिमेंटचं नाव द्यावं लागतं इथे, बरोबर ना. इलिमेंटचं नाव द्यावं लागतं. इट विल रिमूव्ह द इलिमेंट बट इट विल थ्रो द एरर. काय एरर थ्रो करतो हा एरर थ्रो करतो जर इलिमेंट नसेल त्याच्यामध्ये, त्या सेटमध्ये जर तो एलिमेंट नाहीये. सो देर विल बी एरर. फक्त इथं नोट करून ठेवतो मी, देर विल बी एरर. एरर कधी थ्रो करायला, इट विल थ्रो द एरर इफ element is not present, if element is not present in a set. जर सेट मध्ये तो एलिमेंट प्रेझेंट नाहीये, जर सेट मध्ये तो एलिमेंट प्रेझेंट नाहीये तर काय थ्रो करेल, तो एरर थ्रो करेल. ठीक आहे. आता ट्राय करू आपण, रिमूव्ह पण ट्राय करू, अजून एक फंक्शन डिस्कार्ड, दोन्ही पण सांगतो मी. बट बिफोर दॅट जस्ट ट्राय विथ दिस रिमूव्ह फंक्शन फर्स्ट. yes is equal to we are having set 1, 2, 3 असे नंबर्स घेतो मी रॅन्डम 10, 20, 30. ठीक आहे. इफ आय एम युजिंग सपोज yes dot remove 10, yes dot remove 10. so what it is removing, 10 रिमूव्ह व्हायला पाहिजे, बरोबर ना. काय रिमूव्ह व्हायला पाहिजे, 10 रिमूव्ह व्हायला पाहिजे. प्रिंट yes. so it is removing 10, right now. But if it is like this, if there is a 10 but I just want to remove the 101, so what it is showing, it is showing the key error. काय थ्रो करतो हा, की एरर थ्रो करतो. जर त्याच्यामध्ये असेल तर रिमूव्ह करेल, नसेल तर काय थ्रो करतो, एरर थ्रो करतो. काय थ्रो करतो, एरर थ्रो करतो. हे अवॉइड करण्यासाठी काय फंक्शन आहे, हे अवॉइड करण्यासाठी तुमच्याकडे नेक्स्ट फंक्शन आहे, फोर्थ फंक्शन, दॅट इज डिस्कार्ड. जर असेल तर रिमूव्ह करेल, नसेल तर एरर नाही देणार. जसं इंडेक्स आणि फाइंडचं होतं ना, असेल तर देईल, नसेल तर कोड रन होईल बट आउटपुट काही नाही येणार. ठीक आहे. कोड रन होईल बट आउटपुट काही नाही येणार. सेम दोन्ही कोड आता फक्त डिस्कार्डने ट्राय करणार आहे. ठीक आहे. दोन्ही कोड कशाने ट्राय करणार आहे, डिस्कार्डने ट्राय करणार आहे. मग याच्यामध्ये फक्त काय देत नाही, हा एरर देत नाही. जर असेल तर रिमूव्ह होईल. इन्स्टेड ऑफ रिमूव्ह व्हॉट आय विल यूज अ डिस्कार्ड फंक्शन. डिस्कार्ड तर रिमूव्ह करेल, राईट ना. आणि हेच जर समजा तुम्ही आता कशासाठी ट्राय केलं, 101 साठी ट्राय केलं, सेम तोच कोड ठेवलाय. मग काय करायला, एरर नाही देत, जे आहे जो सेट आहे तो ऍज इट इज प्रिंट करतो. जो सेट आहे तो ऍज इट इज प्रिंट करतो. इज इट ओके. रिमूव्ह आणि डिस्कार्ड मधला फरक कळलाय. जसं इंडेक्स आणि फाइंड साठी होता तसाच हा फरक कशासाठी, रिमूव्हिंग साठी. ठीक आहे. पण डिस्कार्ड फंक्शन कशासाठी, तुमचं फक्त सेट साठी. डिस्कार्ड फंक्शन कशासाठी, तुमचं फक्त सेट साठी. समजतंय हे. येस. ओके. याच्या पुढचं जे फंक्शन आहे दॅट इज अ पॉप. याच्या पुढे फंक्शन काय, पॉप. तर पॉप काय केलं होतं आपण, लिस्ट मध्ये पॉप जर दिलं तर लास्ट एलिमेंट रिमूव्ह करत होता, बरोबर ना. जस्ट फक्त पॉप दिलं तर लास्ट एलिमेंट रिमूव्ह करत होता, आणि पॉप मध्ये जर आर्ग्युमेंट दिली तर त्या इंडेक्सचा एलिमेंट रिमूव्ह करत होता. बट आता इथे इंडेक्सिंग नाहीच आहे, सेट मध्ये इंडेक्सिंग नाही, तर कसं एलिमेंट रिमूव्ह करायला, इट रिमूव्ह, पॉप काय रिमूव्ह करेल, इट रिमूव्ह रॅन्डम एलिमेंट. कोणता एलिमेंट रिमूव्ह करेल, रॅन्डम एलिमेंट फ्रॉम सेट ॲज सेट काय मेन गोष्ट काय याच्यामध्ये, व्हॉट इज मेन थिंग, सेट इज अनऑर्डर्ड. स्पेलिंग चुकतंय का, बरोबर ना. ऍज सेट इज अनऑर्डर्ड. सेट अनऑर्डर्ड आहे, त्याच्यामुळे हा कुठल्या पण इंडेक्सचा एलिमेंट काय करेल, रिमूव्ह करेल. कुठल्या पण इंडेक्सचा एलिमेंट काय करेल, रिमूव्ह करेल. फॉर एक्झाम्पल सेम याच्यामध्ये आता
instead of a discard, what we are using, we are just using a pop function. आता pop 10 केलं तर काय म्हणतो, pop takes no argument, 1 was given. पॉपला आर्ग्युमेंट अलाउड नाहीये, सेटच्या पॉपला आर्ग्युमेंट अलाउड नाहीये. कुठला पण एलिमेंट रिमूव्ह होईल. कोणता झाला ते 1 झाला. कोणता झाला 1 झाला. अजून एक दोन एक्झाम्पल ट्राय करू की फॉर एक्झाम्पल वी आर हॅव्हिंग एलिमेंट्स लाईक दिस डेटा 5.6 ट्रू लाईक दिस. काय रिमूव्ह केलं याने, आता काय रिमूव्ह केलं, ट्रू रिमूव्ह केलं, राईट. सो इट इज रिमूव्हिंग random elements or random atoms. Random elements or random atoms. So these are the two functions which are used to remove the elements. अजून एक सगळे एलिमेंट्स रिमूव्ह करायचे असतील तर काय फंक्शन आहे, यस एनीवन, सगळे एलिमेंट्स जर रिमूव्ह करायचे असतील तर काय फंक्शन आहे, फक्त एलिमेंट्स, क्लिअर. फक्त फंक्शन, काय फंक्शन आहे, व्हेरी गुड, क्लिअर, राईट ना. एम्प्टी सेट विल बी देअर, एम्प्टी सेट विल बी देअर. फॉर एक्झाम्पल yes dot clear काय राहील, एम्प्टी सेट राहील. हा सेट ऑफ हे म्हणजे काय, एम्प्टी सेट आहे. काय एम्प्टी सेट आहे. याला जर प्रॉपर अजून व्हिज्युअलाइज करायचं असेल तुम्हाला तर प्रिंट करण्याच्या ऐवजी मी याला असं पण करू शकतो की यस कॉल करा फक्त, समजतंय का, सेट ऑफ नथिंग. हा असं वर्क होईल, काही इश्यू नाही. आय होप हे सगळ्यांच्या लक्षात येत आहे. क्लिअरने काय होतं, सगळे एलिमेंट्स निघून जातात. एम्प्टी सेट विल बी देअर, येस एम्प्टी सेट विल बी देअर. आणि शेवटचं काय, सगळा एक्झिस्टन्स रिमूव्ह करायला डिलीट कीवर्ड, राईट ना. डिलीट यूज करू शकता तुम्ही. डिलीट इज नॉट फंक्शन, डिलीट इज अ कीवर्ड. डिलीट काय आहे, कीवर्ड आहे, राईट. एवढं लक्षात ठेवा फक्त. डिलीट हे फंक्शन नाही, कीवर्ड आहे. पूर्ण एक्झिस्टन्स काय होतो, रिमूव्ह होतो. यस इज इक्वल टू, आणि समजा मी जर असं केलं की डेल DEL यस रन होईल आणि यानंतर जर यस कॉल केला तर काय देईल तो, नेम यस इज नॉट डिफाईन्ड. सो इट विल रिमूव्ह इट्स एक्झिस्टन्स फ्रॉम द मेमरी. मेमरीमधून त्याचा एक्झिस्टन्स निघून जाईल. इज इट ओके गाईज? ओके सर. ओके इथपर्यंत. नाउ वी आर about to start set functions. काय स्टार्ट करायचं तुम्हाला, सेट फंक्शन स्टार्ट करायचे. ओके, सी वन बाय वन, एक 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 फंक्शन घेऊ आपण. सो फर्स्ट फंक्शन दॅट वी आर गोइंग टू सी इज अ युनियन. पहिलं फंक्शन काय, युनियन. ठीक आहे, स्मॉल केस मध्ये जसं राईट करायचं तसंच राईट करतो मी, युनियन. सो यू नो और यू हॅव आयडिया अबाउट वेन डायग्राम्स. वेन डायग्राम्स ऑलरेडी आपल्याला झालेले, राईट ना. की दोन सेटचं युनियन जर द्यायचं असेल तुम्हाला तर काय देतो तो, युनियन. दॅट मीन्स इट विल जस्ट ऍड द एलिमेंट्स फ्रॉम बोथ द सेट, बोथ द सेट्स, किंवा 1 किंवा 2 सेट्स, 3 सेट्स लाईक दॅट. हे शिवम, गुड इव्हनिंग. ओके, युनियन. सो जस्ट टेक 2 सेट्स, 2 सेट घेऊ आपण. तुम्हाला माहिती डुप्लिकेट्स अलाउड नाहीये, डुप्लिकेट्स अलाउड नाहीये आणि अनऑर्डर्ड, राईट ना. सपोज 2 सेट घेतले मी, यस इज इक्वल टू, हाऊ टू डिफाइन अ सेट, सेट इज डिफाइन इन अ कर्ली ब्रेसेस 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, आणि सपोज S2 घेतला मी इथं, S2 इज इक्वल टू अगेन कर्ली ब्रेसेस, सपोज 4, 5, 6, 7, 8. S3 पण घेतो एक, S3 इज इक्वल टू, if I'm taking it as like 8, 9, 10, 11 or 12 like this. Okay, and what we are doing, S1 dot union of, what is function, S1 dot union of S2, S1 dot union of S2. ठीक आहे, तर त्याचा आउटपुट दाखवतो काय आलाय, 1 2 3 4 5. 4 आणि 5 काय होईल, 4 आणि 5 सिंगल ऑकरन्स देईल, राईट ना. बिकॉज डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड, डबल रिपीट व्हॅल्यूज अलाउड नाही. प्रिंट करू सगळे आधी. Okay, just try printing. Print S1, print S1, print S2, print S1, print S2, and print S3. S1, S2, S3. Okay, what it will give you? आता प्रिंट होताना काय प्रिंट होतोय,
प्रिंट होतो आणि ॲज इट इज प्रिंट होतोय, म्हणजे तो अपडेट होत नाही, बरोबर ना. युनियनचा जो सेट आहे तो काय होत नाही, अपडेट होत नाही. याला काय करावं लागेल तुम्हाला, नवीन याच्यामध्ये स्टोअर करावं लागेल, त्याच वेळेला तो काय होईल, प्रिंट होईल. समजतंय हे समजतंय सर्वांना. ओरिजिनल सेट काय होत नाही, अपडेट होत नाही. असा S1 डॉट युनियननी ओरिजिनल सेट अपडेट होणार नाही. तुम्हाला याला काय करावं लागेल, नवीन याच्यामध्ये स्टोअर करावं लागेल, म्हणजे चेंजेस झालेले शो करतो, बट इट इज नॉट स्टोअरिंग द रिझल्ट्स परमनंटली. ओके, सो लाईक दिस इट वर्क. सेम वे वी नीड टू लाईक यूज अ फंक्शन. हा काय देणार आहे, सगळे एलिमेंट्सची काय देणार आहे, ऍडिशन देणार आहे, फर्स्ट आणि सेकंड सेट मधले. सेम वे यू कॅन ट्राय S1, S2 as well. Suppose if you write S new is equal to S1 dot union of S2 comma S3, and what you are going to print, काय प्रिंट करायचं तुम्हाला, प्रिंट S new. काय प्रिंट करायचं तुम्हाला, S new प्रिंट करायचं. काय येईल, तिन्ही सेटचं काय आलं, कॉम्बिनेशन आलं. सो यू कॅन पास ॲज मेनी ॲज आर्ग्युमेंट इनसाइड युनियन. युनियन मध्ये तुम्ही किती पण आर्ग्युमेंट पास करू शकता, त्याला काही लिमिट नाहीये. ठीक आहे, सो ऑल एलिमेंट दॅट आर इन आयदर सेट. युनियन काय देईल तुम्हाला, रिटर्न युनियन ऑफ सेट ॲज न्यू सेट, नवीन सेटचं युनियन देईल. ठीक आहे, सो इन ऑर्डर टू स्टोअर द रिझल्ट वी हॅव इनिशिएटेड अ न्यू व्हेरिएबल. एक नवीन व्हेरिएबल इनिशिएट केलं तुम्ही हे रिझल्ट स्टोअर करण्यासाठी. इज इट ओके, हे क्लिअर आहे. युनियन सिम्पल आहे, जसं वेन डायग्राम मध्ये वर्क केलं तुम्ही तसंच आहे. दोन्ही याच्या म्हणजे कॉमन एलिमेंट्स एकदाच येतील. कॉमन एलिमेंट्सचा जो ऑकरन्स आहे तरी दोनदा दाखवले तरी पण तो किती वेळा शो करेल, एकदा शो करेल, बिकॉज सेट इज ऍक्सेप्टिंग युनिक एलिमेंट्स ओनली. ओके, सेकंड फंक्शन जे आहे याच्यामध्ये, सेकंड फंक्शन म्हणू शकतो किंवा ऑपरेशन्स म्हणू शकतो, सेट ऑपरेशन्स म्हणू शकतो आपल्याला. इन्स्टेड ऑफ सेइंग अ फंक्शन, व्हॉट वी कॅन से ऑपरेशन्स, सेट ऑपरेशन्स. Set operations. Okay, so next one is, second is intersection. So what is the meaning of intersection? Yes, anybody? Intersection झालंय आपलं किंवा तुम्हाला माहिती आहे थोडंफार. इंटरसेक्शन काय देईल, जसं युनियननी सगळे एलिमेंट्स ऍड केले तसं इंटरसेक्शन काय देतं. येस, एनीवन? इंटरसेक्शन विल गिव्ह यू दी युनिक एलिमेंट्स ओनली, की जे किंवा व्हॉट वी कॅन से कॉमन एलिमेंट्स ओनली. युनियननी सगळे दिले तसं इंटरसेक्शन काय देईल, फक्त देईल. सेम एक्झाम्पल जर यूज केलं, सपोज if I use S1, S2, S3, S1 dot intersection of S2, काय आलं, S1 आणि S2 च्या इंटरसेक्शन मध्ये काय युनिक, सॉरी कॉमन एलिमेंट्स कोणते येतील, फक्त 4 आणि 5 येतील. S1 आणि S2 च्या इंटरसेक्शन मध्ये काय आहे, 4 आणि 5. सेम वे इथं जर यूज केलं तर इंटरसेक्शन हा काय आला, एम्प्टी आला, राईट ना. S1, S2 आणि S3 तिन्हीमध्ये पण कॉमन एलिमेंट असं एकही नाही, राईट ना. येस, तिन्हीमध्ये पण कॉमन आहे असं एकही एलिमेंट नाही. सपोज इफ आय टेक 8 ओव्हर हियर, आउटपुट मध्ये काय देईल तुम्हाला, 8 देईल. 8 असा एलिमेंट आहे की तो तिन्हीमध्ये पण प्रेझेंट आहे, राईट ना. S1, S2, S3, सो इट विल गिव्ह यू दी लाईक कॉमन एलिमेंट्स. इंटरसेक्शन काय देईल तुम्हाला, रिटर्न common elements in all sets. Return common elements in all sets. Is it done? इथपर्यंत ठीक आहे. Yes, everyone. युनियन मध्ये आणि इंटरसेक्शन, युनियन मध्ये आणि इंटरसेक्शन मध्ये काही डाऊट आहे, म्हणजे तसं समजण्यासाठी सिंपल आहे खूप. ठीक आहे, ऑल एलिमेंट्स आणि कॉमन एलिमेंट्स इन बोथ द सेट्स. म्हणजे असं राईट करायचं असेल तर राईट करू शकता तुम्ही. ठीक आहे, असं राईट करायचं असेल तर राईट करू शकता. सेकंड जी आर्ग्युमेंट आहे, ही सेकंड आर्ग्युमेंट सेट पाहिजेच असं नाही. इथं जे आर्ग्युमेंट आहे S2 ही सेट पाहिजेच असं नाही, ती आर्ग्युमेंट काही पण पास करू शकतो तुम्ही, म्हणजे लिस्ट असू शकते किंवा टपल पण असू शकते. फक्त युनियन किंवा इंटरसेक्शन हे जे फंक्शन आहे कशाचं आहे, सेटचं आहे. म्हणून पहिली आर्ग्युमेंट काय पाहिजे, S1 जो आहे तो काय पाहिजे, ऑलवेज सेट पाहिजे. S1 जो आहे तो काय पाहिजे, ऑलवेज सेट पाहिजे. ठीक आहे, तर ट्राय करू आपण याला लिस्ट सोबत. काय करू आपण याला, लिस्ट सोबत ट्राय करू. हे समजा तुम्हाला 2 लिस्ट दिलेले आहे. ठीक आहे, लिस्ट 1 आय एम हॅव्हिंग, लिस्ट 1 इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 6, 7 आणि
list2 is equal to 1, 2 नंतर 10, 20, 30, 40, 50 असे नंबर दिले आणि काय फाइंड आउट करायचंय तुम्हाला? काय फाइंड आउट करायचंय? कॉमन एलिमेंट्स इन बोथ लिस्ट, दोन्ही लिस्ट मधले काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? कॉमन एलिमेंट्स फाइंड आउट करायचे. कसं फाइंड आउट करू शकतो आपण आता? ॲज ऑफ नाउ दीज आर द लिस्ट, राईट ना? ॲज ऑफ नाउ दीज आर द लिस्ट. सो सपोज कॉमन आयटम्स असं इनिशिएट केलं मी याला. ऑब्विसली लिस्ट वन ला काय करला तुम्हाला? सेट ऑफ लिस्ट वन म्हणजे हा कशात कन्वर्ट होईल? सेट मध्ये कन्वर्ट होईल. सेट ऑफ लिस्ट वन डॉट इंटरसेक्शन. याच्यासाठी इंटरसेक्शन वर्क केला होता. इंटरसेक्शन कशा सोबत इंटरसेक्शन करायचं? तुम्हाला लिस्ट 2 सोबत इंटरसेक्शन करायचं आणि काय प्रिंट झालं पाहिजे? येस, कॉमन एलिमेंट शुड बी प्रिंटेड. काय कॉमन एलिमेंट्स? 1 आणि 2. ठीक आहे. अजून ट्राय करायचं असेल तर ट्राय करा. फॉर एक्झाम्पल इथं 7 दिलं मी, तरी पण काय दिलं मग 1 to 7 नी अपडेट होईल. सो इंटरसेक्शन, युनियन, दीज आर दी लाईक फंक्शन्स ऑफ अ सेट. हे कशाचे फंक्शन आहेत? सेटचे फंक्शन आहेत. दुसरी जी आर्ग्युमेंट आहे ती तुम्ही दुसरी सिक्वेन्स देऊ शकता. जर पहिला पण लिस्ट नसेल, समजा हा सेट कन्वर्ट केलाय आपण इथं, देर मे बी अ नीड टू फाइंड आउट लाईक टू कन्वर्ट इट इन टू दिस सेटमध्ये कन्वर्ट करण्याची गरज पडू शकते. ओके. सो these are the two basic function, युनियन आणि इंटरसेक्शन हे 2 बेसिक फंक्शन्स आहेत. ठीक आहे. याच्यानंतरचं जे फंक्शन आहे की सपोज आता इथं काय करावं लागलं? आपल्याला नवीन व्हेरिएबल इनिशिएट करावा लागला. तसं जर तुम्हाला इनिशिएट करायचं नसेल तर मग त्यासाठी फंक्शन आहे, दॅट इज अ इंटरसेक्शन अपडेट. बट बिफोर दॅट जस्ट टेक अ लुक ओव्हर दी नेक्स्ट फंक्शन, दॅट इज अ डिफरन्स. काय फंक्शन आहे? डिफरन्स म्हणून एक फंक्शन आहे. ठीक आहे. So third function that we are going to see, or third operation that we are going to see, is a difference. काही डाऊट असेल मध्ये तर विचारा. डिफरन्स 3 मध्ये फरक आहे. युनियनने सगळे ऍड झाले, इंटरसेक्शनने कॉमन दिले आणि हा काय दिला तुम्हाला? डिस्टिंक्ट एलिमेंट्स किंवा युनिक एलिमेंट्स इन ईच सेट. म्हणजे जे फक्त 1 मध्ये 2 मध्ये नाही. की फॉर एक्झाम्पल आता 3, 4, 5, 6 हे कशामध्ये? फक्त लिस्ट 1 मध्ये, जे लिस्ट 2 मध्ये नाहीये. तर युनिक एलिमेंट्स इन ईच सेट म्हणजे सगळे एलिमेंट्स, नंतर कॉमन एलिमेंट्स आणि आता काय देईल? युनिक एलिमेंट्स फ्रॉम दी सेट. आउटपुट मध्ये काय दिला? युनिक एलिमेंट्स फ्रॉम दी सेट. युनिक एलिमेंट्स फ्रॉम दी सेट कसं देतो बघा. सेम एक्झाम्पल ठेवतोय की फॉर एक्झाम्पल हे 2 सेट घेतले आपण, S1, S2. Obviously first one should be a set. जर सेट नसेल तर त्याला सेट मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. S1 डॉट डिफरन्स पण हा कशात तरी स्टोअर करावा लागेल, तर तो घेतो मी S3 किंवा S इज इक्वल टू. ओके, आय विल टेक इट ॲज अ S इज इक्वल टू S1 डॉट डिफरन्स ऑफ S2. S1 डॉट डिफरन्स ऑफ S2 आणि प्रिंट येस. काय आला? 1, 2, 3. 1, 2, 3 इज देअर इन S1 ओनली. 1, 2, 3 कुठे आहे? S1 मध्येच आहे. 4, 5, 8 काय कॉमन आहेत? 4, 5, 8 काय कॉमन आहेत? जे कॉमन एलिमेंट्स नाही आहेत ते देणार, राईट ना? सेम थिंग. हेच काय करू शकता तुम्ही? वाईस वर्सा करू शकता. आपण वाईस वर्सा करू शकतो की S2 मध्ये असे एलिमेंट्स की जे S1 मध्ये नाही आहेत. ओके. 6, 7 इज देअर इन S1 ओनली. S2 only. 6, 7 there is a S1 only. So we have added all the elements. सगळे एलिमेंट्स ऍड केले. नंतर काय केलंय? येस, सगळे एलिमेंट्स ऍड केले. सेकंड याच्यामध्ये काय बघितलं आपण? कॉमन साठी बघितलं. आणि थर्ड याच्यामध्ये काय बघितलं? येस, थर्ड याच्यामध्ये डिस्टिंक्ट एलिमेंट इन ईच सेट. इज इट ओके गाईज? सर्वांना समजतंय? येस सर. ओके, चाललंय बरोबर? आनंद, अश्विनी, पूर्वा, शुभम. येस सर. नेक्स्ट जे आहे 4th फंक्शन, दॅट इज इंटरसेक्शन अपडेट.
फरक लगेच लक्षात येईल तुमच्या. इंटरसेक्शन अपडेट, हे आपण जो व्हेरिएबल क्रिएट केला होता इंटरसेक्शन शो करण्यासाठी, इंटरसेक्शन स्टोअर करण्यासाठी तुम्हाला व्हेरिएबल क्रिएट करावा लागला, तो इथून क्रिएट करण्याची गरज आता नाही. की डायरेक्टली काय करतो तो त्या सेटला अपडेट करेल, या सेटला काय करेल तो डायरेक्टली अपडेट करेल. की फॉर एक्झाम्पल असं जर ट्राय केलं मी S1 इज इक्वल टू S2 इज इक्वल टू, आणि इफ आय यूज S1 डॉट इंटरसेक्शन अपडेट, S1 डॉट इंटरसेक्शन अपडेट, आणि याच्यानंतर जर मी समजा प्रिंट S1 आणि प्रिंट S2 केलं, प्रिंट S1 आणि S2 केलं तर काय देईल. आता S1 काय होणार, डायरेक्टली इंटरसेक्शनच्या एलिमेंट्सनी काय होणार आहे, अपडेट होणार आहे. सो जस्ट टेल मी व्हॉट आर द इंटरसेक्शन एलिमेंट्स ओव्हर हियर. S1 आणि S2 मध्ये इंटरसेक्शनचे एलिमेंट्स कोणते आहेत? S1 आणि S2 मध्ये इंटरसेक्शनचे एलिमेंट्स कोणते आहेत? सगळ्यांना विजिबल आहे स्क्रीन. 4 and 5, 8. 4, 5, 8 दीज आर द इंटरसेक्शन एलिमेंट्स. तर S1 कशाने अपडेट होईल मग आता, इंटरसेक्शनच्या एलिमेंट्सनी S1 काय होईल तुमचा अपडेट होईल, म्हणजे S1 चे एलिमेंट्स चेंज होतील. सो देअर यू कॅन से इट्स अ म्युटेबल सेट, काय तुमचा म्युटेबल, राईट ना. S1 काय आला, S1 अपडेट झाला, याच्यानंतर कधी पण मी S1 कॉल केला तर तो या 3 एलिमेंट्सनी मला भेटेल. इज इट ओके गाईज? Yes, sir. Yes, sir. सेम लॉजिक यू कॅन यूज फॉर S2 ॲज वेल. हे सेम लॉजिक तुम्ही कशासाठी अप्लाय करू शकता, S2 साठी अप्लाय करू शकता. S2 डॉट इंटरसेक्शन अपडेट S1 1 2 3 4 5 8 4 5 8 4 5 काय झालं, 8 4 5 काय झाला, S2 कशाने अपडेट झाला, 8 4 5 ने, म्हणजे त्याच्या इंटरसेक्शनच्या एलिमेंट्सने अपडेट झाला. त्याचा जो रिझल्ट येणार आहे त्याने तो डायरेक्टली सेट काय झाला, अपडेट झाला. वर्ड मध्येच दिलेलं आहे इट सेल्फ. सेम वे जसं इंटरसेक्शन अपडेट आहे तसंच काय करू शकतो तुम्ही. फिफ्थ फंक्शन इज डिफरन्स अपडेट. काय पुढचं फंक्शन काय, डिफरन्स अपडेट आहे. ओके, काय आता सांगा तुम्ही सजेस्ट करायचंय मला. काय होईल की डिफरन्सचा जो सेट येईल त्यांनी काय होईल, तो एलिमेंट किंवा सॉरी तो सेट काय होईल डिफरन्सच्या यानी अपडेट होईल, राईट ना. S1 डॉट इंटरसेक्शन अपडेट इन्स्टेड ऑफ इंटरसेक्शन अपडेट व्हॉट विल बी देअर डिफरन्स अपडेट. काय असेल तिथं, डिफरन्स अपडेट. तर S1 काय होईल, त्यांनी अपडेट होणार आहे. S1 काय होणार, त्यांनी अपडेट होणार, राईट. काय झालं आता, डिफरन्स एलिमेंट कोणते याच्यामध्ये 1 2 3, डिफरन्स एलिमेंट कोणते याच्यामध्ये 1 2 3. ओके, सेम वे जर तुम्हाला S2 अपडेट करायचं आहे, S2 अपडेट करायचं आहे कशाने, डिफरन्स अपडेटनी S2 अपडेट करायचं आहे. तर काय येईल 6 7 काय याच्यामध्ये 6 7 आर दी डिफरन्स एलिमेंट्स फ्रॉम द S2. सो या दोन्हीमध्ये S2 मध्ये डिफरन्सचे एलिमेंट युनिक एलिमेंट्स कोणते आहेत 6 7 आहे. तर त्याने तो सेट काय होईल, अपडेट होईल. आय होप इट इज क्लिअर. हॅलो, Yes, sir. ओके. मॅक्सिमम मिनिमम सम हे फंक्शन पण ट्राय करू शकता तुम्ही. नंतर सबसेट सुपरसेट असे 2 फंक्शन याच्यामध्ये, ठीक आहे. कॉपी पण फंक्शन आहे, कॉपी क्रिएट करण्यासाठी आपण जसं लिस्ट साठी ट्राय केलं होतं तसं कॉपी पण करू शकतो. ओके, सो जस्ट ट्राय इज सबसेट और इज सुपरसेट. जस्ट अ मिनिट. सिमेट्रिक डिफरन्स एक राहिलं. हा, सिमेट्रिक आणि सिमेट्रिक डिफरन्स पण करू शकतो. सिमेट्रिक डिफरन्स अपडेट हे दोन्ही पण ट्राय करू शकता. ठीक आहे, सिमेट्रिक डिफरन्स घ्यायचे का. युनिक एलिमेंट साठी म्हणतोय ना तू आनंद, दोन्हीमधले युनिक कॉमन एलिमेंट रिमूव्ह होतात. कॉमन आता समजा इथं कसं फक्त S2 चे युनिक दिले ना 6 7, तसं मग सिमेट्रिक डिफरन्स जर घेतला तर याच्यातले युनिक कोणते, इथं 6 7 युनिक आहे बरोबर ना, आणि इथं युनिक काय 1 2 3, म्हणजे आउटपुट काय 1 2 3 6 7 रिमूव्ह होईल. 4 5 8 जे कॉमन आहेत ते रिमूव्ह होतील आणि दोन्हीमधले युनिक एलिमेंट्स मिळतील. हा ठीक आहे, तसंही करू शकतो. ओके, जस्ट ट्राय 6 नंबरचं काय, 1 मिनिट. सिमेट्रिक अपडेट
ठीक आहे. सॉरी, सिमेट्रिक डिफरन्स ट्राय करायचा आधी, बरोबर ना. सिमेट्रिक डिफरन्स दोन्ही मधला फक्त कॉमन दिल, राईट. सॉरी, दोन्ही मधले युनिक एलिमेंट्स दिले फक्त. काय देईल? दोन्ही मधले युनिक एलिमेंट्स देईल. सिमेट्रिक डिफरन्स, just execute this s1 s2 and just try this. So you need to store this result somewhere. हे कुठेतरी स्टोअर करावं लागतील. आता स्टोअर करत नाही सध्या मी. I will just use symmetric difference s2 डॉट सिमेट्रिक डिफरन्स. सिमेट्रिक डिफरन्स अपडेट आहे याच्यामध्ये, ठीक आहे. s1 s2 काय आलं? 1 2 3 4 5 4 5 6 7 8 ॲज इट इज आलं. सो व्हॉट वी नीड टू डू, काय करावं लागेल तुम्हाला? हे स्टोअर करावं लागेल कशामध्ये तरी, राईट ना. कशामध्ये तरी स्टोअर करावं लागेल. देन यू नीड टू प्रिंट यस. काय देतोय? 1 2 3 6 7 दोन्हीमधले जे युनिक एलिमेंट्स आहेत, दोन्हीमधले जे युनिक एलिमेंट्स आहेत, रिटर्न युनिक एलिमेंट्स फ्रॉम बोथ दी सेट्स. काय रिटर्न करतो हा? रिटर्न बोथ दी एलिमेंट्स, सॉरी, रिटर्न, yes guys, return unique elements, return unique elements From both the sets. from both the sets, return unique elements from both the sets, return unique elements from the both the sets. Okay, so like this it will work. Again, सेम वे यू कॅन ट्राय. याच्यासाठी दुसरं काय फंक्शन आहे? सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. जर सेट तुम्हाला डायरेक्टली अपडेट करायचं आहे, सिमेट्रिक डिफरन्स अपडेट, सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. तर काय होईल सिमेट्रिक डिफरन्स अपडेटनी? येस, एनीवन? ओरिजिनल सेट काय होईल तुमचा? आता सिंटॅक्स चेंज होईल, राईट ना. सो व्हॉट यू कॅन डू, तर त्याच्या त्या एलिमेंटने काय होईल? ओरिजिनल सेट ज्याच्यावर तुम्ही हे फंक्शन अप्लाय करताय, s1 डॉट सिमेट्रिक डिफरन्स अपडेट, s1 डॉट सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. काय दिले यांनी तो? येस, s1 काय होईल आता इथं? अपडेट होईल. कोणत्या एलिमेंटने अपडेट होईल? s1 काहीतरी चुकलंय. येस, सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. इट शुड बी लाईक दिस. 1 2 6 7 1 2 3 6 7 these are the unique elements in both. 1 2 3 is unique in s1, 6 7 is unique in s2, 6 7 is unique in s2. So that's why it will give you the like unique elements from the both set. Yes, clear आहे? हे सगळे फंक्शन्स क्लिअर झाले तुम्हाला आतापर्यंत जी घेतली ती. पहिले युनियन घेतला आपण, सेकंड इंटरसेक्शन घेतला. युनियन इज गिव्हिंग यू दी लाईक सम ऑफ ऑल द एलिमेंट्स. सगळे एलिमेंट्सचे काय होतं? क्लस्टर देतो, ऍडिशन देतो. सेकंड जे ट्राय केलं, सेकंड वॉज इंटरसेक्शन विच इज गिव्हिंग दी कॉमन एलिमेंट्स. थर्ड वन वॉज द डिफरन्स विच वॉज गिव्हिंग दी युनिक एलिमेंट्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सेट. आफ्टर दॅट वी ट्राइड intersection update which is updating the original one set with the common elements. Difference update which is updating the original set with unique values. After that we tried yes symmetric difference which is giving you the unique elements from both set. दोन्ही सेट मधले युनिक व्हॅल्यूज देतोय आणि त्या व्हॅल्यूजने जर तुम्हाला ओरिजिनल सेट अपडेट करायचा असेल देन यू कॅन यूज सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. सो दीज आर दी लाईक 7 फंक्शन्स ओव्हर देअर. हे 7 फंक्शन्स आहेत. याच्या पुढे अजून सबसेट सुपरसेट असं एक फंक्शन, ठीक आहे, इज सबसेट, की तो सेट त्या एखाद्या सेटचा सब पार्ट आहे की नाही असं जर चेक करायचं असेल तुम्हाला तर काय यूज करू शकतो तुम्ही? इज सबसेट फंक्शन आहे. काय फंक्शन आहे? इज सबसेट. काय फंक्शन आहे? इज सबसेट. नेम इट सेल्फ सजेस्ट, नेमच सजेस्ट करतो काय की तो त्याचा सबसेट आहे की नाही एखाद्या सेटचा. की फॉर एक्झाम्पल इट विल रिटर्न whether another set is किंवा असं म्हणू शकतो आपण another set contain this set or not, हे त्याचा पार्ट आहे की नाही असं जर तुम्हाला चेक करायचं असेल तर मग तुम्ही यूज करू शकता. की फॉर एक्झाम्पल यस घेतला मी इथं
तर नेम चेंज करतो आता ए इज इक्वल टू 1, 2, 3 सिंपल घेतला आधी आणि b इज इक्वल टू इफ आय एम टेकिंग इट ॲज अ 10, 20, 30, 1, 40, 2, 3. ठीक आहे. Then if I'm checking a dot is subset. A dot is subset. कशाचा सबसेट? बी चा सबसेट. ऑब्विसली ई तुम्ही इज करताय बरोबर ना. कुठलंही फंक्शन जर इज नी स्टार्ट होत असेल तर ते काय आउटपुट काय देणार आहे तुम्हाला? व्हॉट विल बी द आउटपुट? इज नी स्टार्ट होत आहे तर इज लोअर इज अप्पर आपण बघितलं होतं बरोबर ना. कुठलंही फंक्शन जर इज नी स्टार्ट होत असेल तर आउटपुट कशाने देतो? ट्रू और ट्रू और फॉल्स. फॉल्स. राईट. तर काय आन्सर येईल? ट्रू येते. राईट ना. ट्रू येते. पण जर ते सगळे एलिमेंट जर त्याचा पार्ट नसेल की फॉर एक्झाम्पल इथं असं एखादं एलिमेंट आहे की 50 इथं की जो याच्यामध्ये नाही सगळे मॅच होत नाही तर काय देईल तो? फॉल्स देईल. काय देईल तो? त्यामुळे तुम्हाला फॉल्स देईल. येस. सेम वे आता याच्या अपोजिट की समजा बी हा ए चा सुपर सेट आहे की नाही, बी हा ए चा सुपर सेट आहे की नाही असं जर चेक करायचं असेल तुम्हाला तर मग काय देईल तो ट्रू देईल की जो लार्जर सेट आहे तो त्याचा म्हणजे पार्ट आहे की नाही असं जर चेक करत असेल तर मग त्याच्यासाठी काय फंक्शन आहे? सुपर सेट आहे. काय फंक्शन आहे? सुपर सेट. की मेजर सेट जर चेक करत असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी काय यूज करू शकतो मी? सुपर सेट यूज करू शकता. की फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट याच्यासाठी हे काय देईल? इज सबसेटच्या ऐवजी काय टाईप करतो मी? इज सुपरसेट फॉल्स देईल. आणि जर मी असं केलं बी डॉट याच केसमध्ये बी डॉट सुपरसेट ऑफ ए, यस काय येईल आउटपुट? एनीबडी? बी हा ए चा सुपरसेट आहे की नाही म्हणजे बी मध्ये ए चे सगळे एलिमेंट्स आहे की नाही असं विचारतोय आपण. जर येस व्हॉट विल बी द आउटपुट? बोला. आहेत का सगळे? ट्रू सर. हे काय येईल? ट्रू येईल बरोबर ना. कारण बी मध्ये सगळे ए चे एलिमेंट्स आहेत. सो बी इज अ सुपरसेट ऑफ ए. ठीक आहे. सो these are some of the functions. Along with this we can try maximum, minimum, sum हे पण ट्राय करू शकता. ठीक आहे. सपोज वी आर हॅव्हिंग सेट लाईक दिस. असा सेट तुमच्याकडे आहे b इज इक्वल टू अँड इन ऑर्डर टू यूज इनबिल्ट फंक्शन यू कॅन जस्ट ट्राय मॅक्सिमम ऑफ b. b मधली मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करा. minimum of b, yes, it's a 1. Then you can try sum as well. Sum of b ची सम किती? 106. So like this it will work. तर एवढा पार्ट कव्हर करायचा होता मला सेट मधून. सेट काल स्टार्ट केलं होतं आपण. सो आय विल जस्ट रिवाइज की सेट काय? येस, सेट इज अनऑर्डर्ड, डुप्लिकेट व्हॅल्यूज आर नॉट अलाउड अँड इट्स अ म्युटेबल. बट म्युटेबल कधी? डिपेंड ऑन फंक्शन. फंक्शन काय यूज करावं लागतं तुम्हाला? फंक्शन अपडेट वाला यूज करावं लागतं. त्यावेळेस ते काय होतं? त्यावेळेस म्युटेबल कन्सिडर करू शकतो तुम्ही. अगेन यू कॅन ऍड ओनली इम्युटेबल आयटम्स. आपण लिस्टनी सेट डिफाईन नाही करू शकत, सेट मध्ये सेट डिफाईन नाही करू शकत, डिक्शनरी पण डिफाईन नाही करू शकत. काय देतो? अनहॅशेबल टाईप लिस्ट, अनहॅशेबल टाईप डिक्शनरी, अनहॅशेबल टाईप सेट असे एरर देतो. इनिशिएट करण्यासाठी काय? इनिशिएट करण्यासाठी एम्प्टी कर्ली ब्रेसेस मध्ये एक तरी एलिमेंट द्यावा लागतो तुम्हाला विथ कॉमा. ओके, एक तरी एलिमेंट द्यावा लागतो. सॉरी, नॉट विथ कॉमा, जस्ट एलिमेंट. अगेन if you want to like initiate a empty set, you can use set of something as well. Set of something असं पण तुम्ही देऊ शकता. So these are some of the things related to set. We have seen some of the functions as well. Functions काय काय घेतले सांगा? पहिले घेतलं आपण ऍड, की तुम्हाला जर सिंगल एलिमेंट ऍड करायचं असेल तर ऍड यूज करू शकता. जर मल्टिपल एलिमेंट्स ऍड करायचे असेल तर काय यूज करू शकता? अपडेट यूज करू शकता. बरोबर ना. काय यूज करू शकता? अपडेट यूज करू शकता. अपडेटची जी सेकंड आर्ग्युमेंट आहे ती लिस्ट असू शकते, कुठलीही सिक्वेन्स असू शकते. ठीक आहे. अगेन इन ऑर्डर टू ऍक्सेस द एलिमेंट्स फ्रॉम द सेट, सेट मधून एलिमेंट्स ऍक्सेस होत नाही बिकॉज indexing is not working in a set. Set is unordered. In order to remove the elements, we can use a remove, discard, pop, clear, and delete. So remove is used to remove the particular element. If you want to remove the element, but if it is not there, then remove will throw the error. जर element present नसेल तर remove error throw करेल
डिस्कार्ड काय कराल, जर एलिमेंट असेल तर एलिमेंट रिमूव्ह होईल, अदरवाईज कोड विल वर्क. जरी त्याच्यामध्ये नसेल तर तुमचं ऍज इट इज आउटपुट शो करेल डिस्कार्डनी. पॉपनी कुठला पण रॅन्डम एलिमेंट मूव्ह होईल, क्लिअरनी सगळे एलिमेंट्स रिमूव्ह होतील, आणि डिलीटनी इट विल डिलीट द एक्झिस्टन्स ऑफ अ सेट फ्रॉम युअर मेमरी मधून याचं एक्झिस्टन्स रिमूव्ह करेल. फंक्शन्स मध्ये आपण आज घेतलं, काय घेतलं फंक्शन्स मध्ये, युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स. ओके, all elements, common elements and unique elements. If you want to update the original set, then you can go with the intersection update to update the original set with the common elements. You can go with the difference update to update the set with unique elements. If you want to update this set with unique elements from the both set, then you can go for, yes, what was the function for that? Symmetric difference update. If you want to create a new object, new instance with the help of common elements from both the sets, unique elements from both the sets, you can use a symmetric difference. You also tried each subset, की तो set त्या major set चा part आहे की नाही, major, minor, like that. And if that major set contain all the elements from minor set, you can use a subset, is a subset, and is a superset. Along with that, we have seen the inbuilt function. Those are called the minimum, maximum, and sum. So all this is about a set.